चालतोय, ज्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे, इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व आहे, असे आपल्याच गावातील नील भगत यांना विनंती करतोय की आपल्या मधुर वाणीमधून आपण पुढील सामन्यांचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. भव्य दिव्य आयोजन केलंय आम्ही वाडगावकर. वाडगाव प्रीमियर लीग सामने वाडगाव मैदानावर आयोजन लयच भारी केलाय जिंकू नका बॉईजनं. धन्यवाद निशांत सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणेशाला वंदन करून घेऊन चलतो जयेंद्र काशीनाथ भगत पुरस्कृत जिग्नू नाकाबाई जयजीत वाडगाव प्रीमियर लीग पर्व 6वे दिवस दुसरा. कालच्या दिवसात समालोचनाची संधी मिळाली मला, तदनंतर आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आपण पाहतो या परत पुनश्च एकदा मला समालोचनाची संधी मिळालेली आहे. याच्या माझ्या अगोदर आपण रुपेशजी गिजे उर्फ बाळाभाई यांनी सुरुवात केली. त्यांच्या सुमधुरवाणीतून आपण उत्कृष्ट असं समालोचन ऐकलं. तदनंतर निशांत सर यांच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट समालोचन ऐकलं. तदनंतर आता संधी मिळालेली आहे मला. इथे काय आपण सामना पाहिला, जिथे एका बाजूला संस्कृती 11 वाडगाव संघ विपक्ष, दुसऱ्या साईडला अभिजित 11 संघ होता. तिथे संस्कृती 11 संघानं सामना विजय करून सेमीफायनलचं दुसरं तिकीट मिळवलेलं आहे. जिथे या सामन्याचा सामनावीर ठरला आहे वन अँड ओनली रुपेश लाखन. माझी विनंती असेल सन्माननीय रायगड भूषण नरेशजी कडू सर यांना की आपण रुपेश लाखन याला यथोचित सन्मान करायचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना 5 षटकांचा राहील. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमय्य ठाकूर, ज्याला महाड एक्सप्रेस बोललं जातं. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज विजय वाघमारे. शुभारंभ आरंभ होतोय सामन्याला. अमय्य चालू झालाय. सामना करेल विजय. पहिला चेंडू, उत्कृष्ट चेंडू. विजयला काही चेंडू समजत नाही आहे. चेंडू विकेट किपर आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडूने सामन्याला सुरुवात झालेली आहे. चला सन्माननीय नरेशजी कडू सर रायगड भूषण यांना विनंती असेल की आपण रुपेश लाखन यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू यावेळेला उत्कृष्ट चेंडू अमय्याचा फटका सजवला आहे, मात्र चेंडू जाईल थोडीशी मिसफिल्ड. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कमॉन डीजे. चार धावेनं बिनबाद 4. पुढील चेंडू विजय याचा. यावेळेला अमय्यसाठी चेंडू हवेत आहे. प्रीतने जे कोणती चुकी करणार नाही आहे. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हिलियन. कमॉन डीजे. समीरजी भगत यांना की आपण हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठाकूर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर
विनंती असेल ध्रुव थळे यांना आपण नरेश कडू सर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. 4 या धावसंख्येवरती पहिला हादरा बसलेला आहे तो वेदांत फायटर्स संघाला विजयाच्या या स्वरूपात. विजयाची जागा भरून काढण्यासाठी आला केदार. यावेळेला चेंडू हवेत. अमय्य कोणतीच चुकी करणार नाही आहे. फलंदाज क्रमांक दुसरा बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला नक्कीच 4 या धावसंख्येवरती सलगचा दुसरा हादरा बसलेला आहे तो वेदांत फायटर्स संघाला केदार याच्या माध्यमातून. केदार याची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज यावेळेला शशांक. शशांकचा जर विचार केला तर 40+ खेळाडू आहे. त्यानंतर ऑन हॅट्रिक आपण पाहतोय अमय्य याला. स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक का येणार का अमय्य ठाकूर यांच्या माध्यमातून पाहावं लागणार आहे. येणारा चेंडूच आपल्याला सांगेल. पुढील चेंडू अमय्य याचा. शशांक साठी यावेळेला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळलाय. देवेश आहे तिथे चेंडू अडवून फेकी करेपर्यंत एका धावेवरच समाधान मानावं लागेल. शशांक याला धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 5 धावा. 2 बाद 5 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय अमय्य याच्या माध्यमातून होते. अमय्य याचा जर विचार केला तर महाडला त्याची प्रॅक्टिस चालू आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. पुढील चेंडू अमय्य याचा. यावेळेला प्रेमसाठी प्रेमने उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल सिया 11 संघाच्या पेंडॉल मध्ये. कमॉन डीजे. दरम्यान पंचांचा देखील इशारा येतोय. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 2 बाद 11. 11 runs on the scoreboard with the loss of 2 wickets after first over completed. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या गावातले ते सामन्यांचा आनंद घेत आहेत. जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साई. स्वतः कर्णधार साई प्रसाद याचा उत्कृष्ट चेंडू. यावेळेला शशांकला काही चेंडू समजत नाही. विकेट किपर प्रणित आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकाची सुरुवात होते निर्धाव चेंडूनी. पुढील चेंडू साई याचा उत्कृष्ट चेंडू. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय. कव्हरच्या दिशेनं 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 12. 2 बाद 12. 1 धाव पळून काढून दिलेली आहे ती म्हणजेच प्रेम याला. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रेम. प्रेम मोठे फटके खेळावे लागतील प्रेम याला जर सामना विजयी करायचा असेल तर. पुढील चेंडू साई याचा उत्कृष्ट चेंडू. डिफेन्सिव्ह पद्धतीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 2 बाद 13. काय गोलंदाजी आपण पाहतोय साई याच्या माध्यमातून. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये 1 देखील फटका मारून दिलेला नाहीये. यावेळेला पुढील चेंडू बॅटची एज मला वाटते घेतलेली आणि स्टंप आउटच्या स्वरूपात. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन. आपण पाहतो या
13 या धावसंख्येवरती तिसरा हादरा बसलेला आहे तो वेदांत फायटर संघाला शशांक याच्या माध्यमातून. शशांक याची जागा भरून काढण्यात आली आहे. फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज सुजल भगत, ज्याला वाडगावचा सुमित भगत असं बोललं जातं, हाच सुजल आहे. पहिला चेंडू साह्याचा सुजल साठी यावेळेला सुजल निवडवलाय. चेंडू हवे, चेंडू खाली प्रतीक आहे. प्रतीक कोणतीच चुकी करणार नाहीये. फलंदाज क्रमांक 4 चौथा हादरा बसलेला आहे तो वेदांत फायटर संघाला सुजल याच्या माध्यमातून. सुजल याची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज सुनील, हा देखील 40+ चा खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतो. आता मात्र फलंदाजी करावी लागेल सुनील याला जर उच्चांक धावसंख्या गाठायची असेल तर. तत्पूर्वी एक बक्षीस आलेला आहे. नक्कीच या सामन्यामध्ये कर्णधार वेदांत फायटर संघाचा कर्णधार प्रेम रॉय यांनी जर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला तर शंतनू भगत यांच्याकडून तंदुरी आहे, चिकन तंदुरी आहे फुल. त्यांचेच परम मित्र शंतनू भगत यांच्याकडून यांच्या माध्यमातून बक्षीस लावलं जातं. यावेळेला पुढील चेंडू सामना करेला नवीन फलंदाज सुनील. उत्कृष्ट चेंडू, सुनीलला काही चेंडू समजत नाही आहे. विकेट किपर प्रणित आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडू येतोय मैदानात. नक्कीच षटक समाप्तीचा देखील इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 4 बाद 13. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीटेड. नक्कीच तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाणार हे मात्र पाहावं लागणार आहे. सामना 5 षटकांचा आहे. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. आता 3 षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल प्रेम आणि सुनील याला. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमय्य सज्ज होईल. अमय्य ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आणि माझे साथी समालोचक प्रवीण भगत सर यांचं देखील इथे पेंडॉल मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अमय्य याचा, यावेळेला चेंडू हवे, चेंडूला पाठवून दिला CR11 स्टँड कडे. कम ऑन डीजे. पुढील चेंडू प्रेम याचा, यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतो यश षटकार. कम ऑन डीजे. धावसंख्येमध्ये नक्कीच 6 वाढील धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 4 बाद 25. ज्याप्रमाणे बक्षीस लावले ना त्याचप्रमाणे कामगिरी करतोय या प्रेम. दोन षटकार झालेले आहेत. पाहावं लागणारे हॅट्रिक येते का. यावेळेला फुलटॉस प्रकारचा चेंडू. समाचार घेता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे किशोर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होते. चेंडू अडवून फेकी करेपर्यंत एका धावेवरच समाधान मानावं लागेल. यावेळेला प्रेमला धावसंख्येमध्ये 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 26. 4 बाद 26. यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सुनील आपण पाहतोय. पुढील चेंडू अमय्य याचा, सुनील साठी. यावेळेला उत्कृष्ट चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये अतिरिक्त वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 27. 4 बाद 27 धावा धावफलकावरती लागलेले आहेत.
4 चेंडू झालेले आहेत अमेय याच्या षटकातील. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया 2 चेंडूंमध्ये मोठा फटका येतोय की अमेय मोठा फटका खेळण्यापासून रोखतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू मात्र त्रिफलाचीत केलंय सुनीलला. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. अंक न्यायचा असेल तर यावेळेला स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रुपेश सज्ज. गोलंदाजी मार्क वरती अमय चालू झाला. सामना करेल फलंदाज रुपेश. उत्कृष्ट चेंडू कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय मात्र सुमित कोणती चुकी करणार नाही. आ, 27 या धावसंख्येवरती 6वा हादरा बसलेला आहे तो वेदांत फायटर्स संघाला. रुपेश याच्या माध्यमातून रुपेशची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज अमित. अमित देखील माझा साथी समालोचक आहे. तो देखील उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. यावेळेला षटक देखील संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 6 बाद 27 धावा. 27 runs on the scoreboard with the loss of 6 wickets after third over completed. उर्वरित 3 षटक झालेली आहेत. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं आणि चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच किशोर. यावेळेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली देवेश आहे. चेंडू अडवून फेकी करेसपर्यंत 2 धावा पूर्ण धावसंख्येमध्ये 2 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 29 धावा 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नक्कीच वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो या किशोर. हा देखील 40+ चा खेळाडू आहे. पुढील चेंडू किशोर याचा प्रेमसाठी. यावेळेला उत्कृष्ट चेंडू सुमित आहे तिथे. चेंडू अडवून फेकी करेसपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज क्रमांक 7वा. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. कुलियाचा कट्टर समर्थक दक्ष थळे. यावेळेला पुढील चेंडू किशोर याचा. यावेळेला सामना करेल प्रेम. उत्कृष्ट चेंडू. यावेळेला चेंडू हवे. चेंडू खाली. राज आहे आणि राज कोणतीच चुकी करणार नाही आहे. फलंदाज क्रमांक 8वा. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे.
डीजे प्रेम याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज संचित. यावेळेला चला यावेळेला प्रेम याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज संचित. यावेळेला उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो या किशोर याच्या माध्यमातून होते. 30 या धावसंख्येवरती रोखून ठेवलंय वेदांत फायटर संघाला. पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू किशोर याचा. संचितला काही चेंडू समजत नाही आहे. चेंडू विकेट किपर गॅदर करतोय. निर्धाव चेंडू येतोय या दरम्यान. पुढील चेंडू यावेळेला चेंडू हवेत समोरच्या दिशेनं खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सौरभ आणि तिथे काय झालं तर तुम्ही संचित सारख्या फलंदाजाचा झेल सोडलात. चुकीला माफी नाही आहे. कितपत महागात पडणार आहे हे आता पाहावं लागणार आहे कारण तुम्ही सोपा झेल टाकलेला आहात. दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या धावसंख्येमध्ये 2 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 8 बाद 32 धावा. पुढील चेंडू यावेळेला किशोर याचा. संचित साठी यावेळेला संचितने उडवलाय कव्हरच्या वरतून. 1 बाउन्स चेंडू जाईल फ्रेश बॅक हाऊसच्या पेवड्यांजल. चौकार कमवा. यावेळेला 36 या धावसंख्येवरती 9वा हादरा बसलेला आहे वेदांत फायटर संघाला. दक्षच्या माध्यमातून दक्षची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज अनिल भगत. अनिल भगतचा जर विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाजी करतो. आता मात्र उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र संघ संकटात असताना अनिल भगत संकटमोचक ठरणार का हा पडलेला प्रश्न. पुढील चेंडू सुमित याचा. यावेळेला चेंडू हवेत मात्र चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढील धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 37 धावा. 9 बाद 37. पुढील चेंडू सुमित याचा. यावेळेला सामना करेल अनिल. उत्कृष्ट चेंडू खोलात टाकला होता. सरळच्या दिशेनं खेळून काढलाय. किशोर आहे तिथे. चेंडू अडवून फेकी करेसपर्यंत एका धावेवरच समाधान मानावं लागेल अनिल याला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 38. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील संचित याला. यावेळेला पुढील चेंडू सुमित याचा. सामना करेल संचित. उत्कृष्ट चेंडू बॅट चेज घेऊन चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढील धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 39 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागणार आहे. प्रेक्षकांना पडलेला प्रश्न म्हणजेच
संचित 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळतोय या की सुमित त्याला रोखतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू, मात्र यावेळेला चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 40. उर्वरित शेवटचा आणि अंतिम चेंडू यानं शिल्लक असेल सुमित्याच्या षटकातील. यावेळेला पुढील चेंडू सुमित्याचा, संचित साडी यावेळेला देखील बॅट चेस घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. दरम्यान माझे गुणलेखक मित्र सुनील जिकावजी मला सांगत आहेत की पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 बाद 41, 42 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच बाग इस्टेट संघापुढे. दरम्यान यापुढील होणारा सामना असेल नेव्ही 11 विपक्ष सिया शिवांश 11. दोन्ही संघाच्या संघ नायकांना माझी नम्र विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मैदानामधून कृपया गाड्या न्यायच्या नाही आहेत. ज्या आपण गाड्या नेतोय त्या न्यायच्या नाही आहेत, कारण का मग नंतर पॅनलाइज केलं जाईल. ज्या संघाच्या पेंडॉल मध्ये ती गाडी जाईल त्या संघाला नंतर पेनलाइज केलं जाईल, कारण YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. त्यामुळे कुठेतरी थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे नेव्ही 11 विपक्ष सिया शिवांश 11. दोन्ही संघ लवकरात लवकर यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तदनंतर पहिल्या सत्राचं समालोचन माझ्या माध्यमातून आपण ऐकलं होतं. दुसरं सत्र जोपर्यंत चालू होईल तोपर्यंत मी विनंती करेन आपले सर्वांचे लाडके समालोचक निशांतजी पाटील सर, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपण दुसरं सत्र जे आहे ते आपण सांभाळायचं आहे. ओव्हर टू निशांत सर. हे टेनिस क्रिकेटचे सामने रंगलेत वडगाव मैदानावर. नाणेफेकीचा कौल आपण घेतो इथे. सन्माननीय प्रफुल्लजी वारंगे, आपल्याला विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. सिया शिवांश 11 विरुद्ध नेव्ही 11 या दोन्ही संघांमध्ये. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग घेईल मी. कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60च्या ह्याच्यात रोखेल मी. ओके, थँक्यू. जर निखिल दादा, नक्कीच तू टॉस हरला असशील, पण तू जर टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतलीस. जाऊ दे, काय हरकत नाही. फलंदाजी आलेली आहे. फलंदाजीमध्ये कितपत धावा कुटण्याचा विक्रम असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. न्यूज फ्रॉम द सेंटर. नेव्ही 11 won the toss and decided to ball first. Or to कॉम्बॉक्स. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला अर्थातच नील भगत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं पुनश्च मी निशांत पाटील खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे. तेथे दोनही संघांमध्ये क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा चित्तथरारक सामना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. एका बाजूला वेदांत फायटर, दुसऱ्या बाजूला बाग इस्टेट 11 या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा खेळ रंगत आहे.
पहिल्या सत्राचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये 41 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 42 धावेंचं टार्गेट हे मात्र आता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला दिलेला आहे. बाग इस्टेट 11 हा संघ बॅटिंग करतोय तर वेदांत फायटर हा संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय. पंचांचा इशारा येतोय सलामीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील आलेत. किशोर आणि साई वारंगे ही जोडी मात्र मैदानावरती आली आहे. स्ट्राईक इनवरती किशोर भगत आहे तर नॉन स्ट्राईक इनवरती साई वारंगे. आणि पाहूया 30 बॉल मध्ये आता 42 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले तदनंतर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगला बॉल पहिलाच हाताळलाय गोलंदाज सुनीलनं. कारण आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर आव्हान तेवढंही स्कोर झालेलं नाहीये. 30 बॉलमध्ये 42 धावा करायच्या होत्या, 41 धावा करायच्या होत्या. ओहो, कॅच पकडण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला परंतु अंतिम क्षणाला मात्र कॅच सुटली आणि आता दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी 1 धाव मात्र प्राप्त केली आहे. किशोर भगत ऑफ द मार्क. आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपलं संघाचं देखील. आणि आता स्ट्राईक एंडवरती साई वारंगे आले. वेदांत फायटर आणि बाग इस्टेट 11 या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये एक शांत, संतुलित आणि सुरक्षित अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण किशोरने 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता साई मात्र स्ट्राईक एंडवरती आलेले आहेत. ऑन साईडला आपण व्ह्यूरचना पाहिली तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉन आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतमध्ये एक मिडॉन देखील तैनात केले आहे. तिसरा बॉल असले षटकातील. तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये कॅच होणार का? वेगाने येतोय कॅच तर मात्र सोडला आणि चेंडू मात्र डिक्लर झोन मध्ये गेला. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. कॅच साठी प्रयत्न करावे या ठिकाणी करायला पाहिजे होती परंतु खेळाडूंनी मात्र ते प्रयत्न केले नाहीयेत. कारण एक लेफ्ट हँड फलंदाज म्हटलं की आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच मोठमोठे फटके सदैव पाहायला मिळतात आणि अशा खेळाडूला तुम्ही संधी दिलीत. या संधीचा फायदा घेत पाहूया साई आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करणार का? 3 बॉल पहिले कंप्लीट झालेले आहेत. फलकावरती 2 धावा आल्या. येणारे 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. या 3 बॉल्सवरती मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं आहे. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं की या षटकामध्ये एक बेभान आणि बेधुंद फलंदाजी नेहमीच फलंदाज करत असतात. अशा वेळेला या ठिकाणी मात्र हा बॉल पंचांकडे अगदी अपील तर केली आहे परंतु कदाचित अजूनही डिस्कशन आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच संकेश ढोळे यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठा फटका खेळायचा होता. ज्याला संधी आपण दिली त्याच्या बॅट मधून येतोय एक मोठा प्रहार. सीमापार येतोय षटकार. हे टेनिस येतं ते कॅच पकड तेवढंच महत्वाचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सुनील. चांगला बॉल आहे. परफेक्ट कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. डायरेक्ट जर हिट केला असतं तर विकेटचे चान्सेस मैदानावरती होते परंतु 1 धाव मात्र सिंगल घेतली आहे. 1 धावेच्या साह्यानं बाग इस्टेट 11 या संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 10 अशी धावफलकावरती आलेली आहे. 42 धावेंचं टार्गेट आहे त्यापैकी 10 धाव धावफलकावरती आलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटकार आला. 1 षटकाच्या समवेत धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवरती आता पुन्हा एकदा किशोर भगत आलेत. किशोरची बॅट मात्र संत पाहायला मिळते आहे. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं की एक चांगला फ्रीडम असतो फलंदाजांकडे. चांगला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटच्या टोला बॉल लागला. डिक्लर झोन मध्ये गेला. 1 धावेच्या साह्याने धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 11 धावा धावफलकावरती आल्या. तसेच ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे अर्थातच आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट सन्माननीय
जयेंद्रजी भगत म्हणजेच आपले बबन दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मी पुन्हा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. खरं तर बबन दादा दरवर्षी या गावामध्ये माझं येणं होतं. यावर्षी जेव्हा मी वाडगावमध्ये एंट्री मारली तेव्हा मला वाडगाव काही वेगळंच पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं रोडचं रुंदीकरण असेल किंवा त्या ठिकाणी आता कमांचं काम चालू आहे. मी सकाळी सुद्धा म्हणालो की ठिकठिकाणी प्रत्येकाचे बोर्ड असतील नावाचे, किंबहुना गावामध्ये असलेले चांगल्या पद्धतीने स्वच्छता, म्हणजे सर्व बाजूनी एक परिपूर्ण असं वाडगाव आज मात्र या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आणि याचं सर्व श्रेय हे मात्र बबनदानाला जातं, सर्व ग्रामस्थांना जातं. एकदा जोरदार तड्या आपण बबनदानासाठी झाल्याच पाहिजे मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने या गावाला दिशा देण्याचं काम मात्र केलेलं आहे. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये येस हा म्हणजे सगळ्यांची नावं मला माहिती नाही आहेत, परंतु चंद्रकांतजी ठाकूर आणि नरेशजी थळे साहेब आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. सगळ्यांची आपली साथ आहे म्हणूनच आज आपण वाडगाव हे अलिबाग तालुक्यामधील एक वेगळं गाव बनवण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहात. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 11 धावा फलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. आता सेकंड ओव्हरचा खेळ हाताळण्यासाठी अर्थातच या ठिकाणी रुपेश मात्र आलेले आहेत. रुपेश पाहूया आपल्या संघासाठी किती धावांवरती या ठिकाणी थांबवणार, किंबहुना किती विकेट्स प्राप्त करणार. ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आला असा अर्थातच साई मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या एजला या ठिकाणी हा चेंडू लागला. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगल्या पद्धतीने सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी अर्थातच धावा आपण पाहिल्या तर खूप चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिथे मात्र तेवढ्या काही धावा झाला नाही आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठं किंवा छोटं नसतं, शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची असते. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी रुपेश गिजे मात्र मैदानावरती आलेत. अर्थातच बाला गिजे यांनी समालोचन खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि आता गोलंदाजी मार्क वरती गेलेत. पहिलाच बॉल डॉट, नंतर व्हाईट बॉल. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. लेग बाईकचा इशारा देखील पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र वाढताना पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आल्या. या ठिकाणी माझ्या समवेत आमचे स्कोरर खूप चांगल्या पद्धतीने स्कोररची भूमिका पार पडत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. सुनील कावजी माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन झालेत. येस, ॲडव्होकेट सुनील कावजी हे सांगणं फार गरजेचं आहे. नील भगत. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू सीमा पार होणार की कॅच होणार, आणि मात्र कॅच सोडला. बापरे, कॅच सोडला की या ठिकाणी आता मॅच सोडली आहे आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. आजच्या दिवसामध्ये जे वेगवेगळे किस्से मैदानावरती घडत आहेत त्यांच्या रील्स आमच्या युट्यूब मास्टरने सुद्धा या ठिकाणी कट करून ठेवलेले आहेत. मग कॅच सोडलेले असतील, क्या बात आहे. बघा, ज्याने कॅच सोडला त्याला 50 रुपयाचं पारितोषिक बबनदादांकडून आलेलं आहे आणि ज्याने जो रनआउट झालेला आहे त्यासाठी सुद्धा 50 रुपयाचं पारितोषिक. आगीवेगळी बक्षिसं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण आजचा दिवस हा फक्त क्रिकेटसाठी आहे. आजचा दिवस फक्त आपल्या गावासाठी आहे. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये सर्व तमाम वाडगावकर या ठिकाणी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या साह्यानं धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. तब्बल 42 धावेंचं टार्गेट हे पूर्ण करायचं आहे. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रुपेश गिजे आले. त्यांनी मात्र प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकांची साथ नक्कीच लाभत नाहीयेत. कॅच देखील सोडला, परंतु स्ट्राईक एंडवरती अजून देखील साई मात्र तैनात आहे. मोठा फटका, चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं, परंतु बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन आहे. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव होतोय. गाडी मैदानावरून न्यायची नाहीये.
कुठल्याही खेळाडूला ग्रामस्थांना मैदानावरून गाडी मात्र न्यायची नाहीये. आजचा दिवस तुम्हाला थोडासा संयम बाळगायचा आहे. धावफलकावरती आता 16 धावा आलेल्या आहेत. चेंडू मात्र या ठिकाणी गेलेला आहे, परंतु नक्कीच लवकरच तो शोधून आणतील. आजचा दिवस हा या स्पर्धेचा अंतिम दिवस. या मैदानाचा आपण संपूर्ण जर चित्र पाहिलं तर प्रत्येक टीमसाठी या ठिकाणी चांगले चांगले पेंडॉल उभारण्यात आलेले आहेत. तसेच या मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने लेव्हलिंग आहे. खेळण्यासाठी सुसज्ज असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. तसेच tenniscricket.in एक नामवंत ही वाहिनी आहे. या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने आमचा आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आमचे डीजे मास्टर देखील करत आहेत. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये परिपक्व आणि परिपूर्ण अशी ही स्पर्धा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावरती 16 धावा झालेल्या आहेत. 42 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जिंकण्यासाठी 19 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. 19 बॉल आणि 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे. क्रिकेटमध्ये आपण कोणतंही आव्हान हे मापक म्हणू शकत नाहीये. मोठं किंवा छोटं आपण अजिबात म्हणू शकत नाहीये. कारण तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे मित्रांनो, 1983चा वर्ल्ड कप तुम्ही आठवा, त्यावेळेस भारतीय संघाने फक्त 183 धावा केल्या होत्या. 60 षटकांचे सामने त्यावेळेला असायचे, परंतु भारतीय संघाने मात्र 140 या धावसंख्येवरती त्यांना ऑल आउट केलं आणि पहिलाच वर्ल्ड कप हा भारतीय संघाच्या नावावरती झाला होता. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही आव्हान आपण छोटं मोठं असं डिसाईड करू शकत नाही. माजी सरपंच सन्माननीय मधुकरजी भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुनश्च समालोचकांच्या वतीनं आणि तमाम या वाडगावकरांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 18 चेंडू आणि 26 धावा. आज आपण सर्व खेळाडू पाहतोय. काही खेळाडू कामानिमित्त अलिबागच्या बाहेर आहेत, काही खेळाडू मुंबईमध्ये आहेत, काही खेळाडू मुंबईच्या देखील बाहेर आहेत. परंतु वाडगाव प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येक जण वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी येत असतो. अजूनही जर आपण पाहायला गेलं तर बरेचसे खेळाडू मैदानावरती येत आहेत आणि 2 दिवस फक्त आपण या स्पर्धेसाठी द्यायचे आहेत या अनुषंगाने मात्र आले आहेत. मी सकाळी सुद्धा सांगितलं की आताचा हे धकाधकीचं जीवन आहे. आपल्या संसारातून आपल्या प्रपंचामधून वेळ काढणं तेवढंच सोपं राहिलेलं नाहीये. परंतु या स्पर्धेला ग्रामस्थ मंडळ वाडगाव अगदी सगळेच मात्र ग्रामस्थ आज या मैदानावरती मला दिसत आहेत. ग्रामस्थांची तुडुंब गर्दी आपण या मैदानाच्या सभोवताली पाहू शकता. प्रत्येक पेंडॉल आता अगदी हाऊसफुल मात्र झालेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आले. प्रेम पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल ना तर या ठिकाणी तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं बॉडी बॅलन्स, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड अकॉर्डिंग टू लाईन अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला खेळावं लागतं. या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पहिलाच बॉल मैदानावरती डॉट आलाय. 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजून देखील या ठिकाणी 26 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. येथे मात्र अपील देखील जोरकस झाली आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येस आलाय आणि अंपायर संकेश ढोळे यांचा आऊटचा इशारा आहे. फलंदाज बाद. ठिकाणी फलंदाज मात्र बाद झालेला आहे. कालचा आपण सामना देखील पाहिला असाल. T20 काही जबरदस्त बॅटिंग केली आहे भारतीय संघाने. त्यांना अर्थातच प्रत्युत्तर देत असताना 225 या धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी मात्र तेवढाच थांबला. परंतु जबरदस्त बॅटिंग मग ईशान किशन असेल किंवा त्याच वेळेला सूर्यकुमार यादव असेल अशा चांगल्या चांगल्या फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि एक चांगला रेकॉर्ड देखील कालच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी 16 चेंडू शिल्लक असतील आणि 26 धावांची गरज. 16 चेंडू 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आता अमेय ठाकूर आलेत.
अंबेवरती संपूर्ण जबाबदारी आहे. कशा पद्धतीने हे धावसंख्या पूर्ण करणार. पुन्हा एकदा प्रेम मैदानावरती षटकातील पुढील बॉल. चांगला बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाला आहेत आणि कॅच मात्र सोडलाय. कॅच सोडला की इथे मॅच सोडले. कॅच कोणाची सोडले? आमिर ठाकूरची आपण कॅच सोडली. बघा तुम्ही सुद्धा समालोचनामधून वारंवार सांगत असता की कॅच ही फार महत्वाची असते आणि तुम्ही त्या ठिकाणी संधी दिलीत आणि 50 रुपये लागू झालेत. येस, बबन दादांकडून या ठिकाणी 50 रुपये पुन्हा एकदा या ठिकाणी बालासाठी लागलेत. मग आता खेळाडूला प्रश्न पडला की नक्की कॅच पकडावा की सोडावा, कारण या ठिकाणी बक्षीस मात्र कॅच सोडल्यानंतर येत आहेत. 17 धावा धावफलकावरती आलेले आहेत. स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅट मधून आपण 2 मोठे स्ट्रोक पाहिले, तो साई मात्र अजूनही मैदानावरती तैनात आहे. प्रयत्न करतोय, झुंज देतोय. हा सामना कशा पद्धतीने आपण जिंकू शकतो या अनुषंगाने त्याचं डेडिकेशन, त्याचं समर्पण हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. कृपया या ठिकाणी विनंती असेल, आजच्या दिवसामध्ये जवळपास आपल्याला 6 ते 7 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ मात्र वाचवायचा आहे. मोठा फटका, अप्रतिम फटका, टेक्निकल स्ट्रोक, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय कॅच. फलंदाज साई, बॅक टू दी पवेलियन. म्हणूनच आपण एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. एकीच बळ काय असतं हे आज या ठिकाणी वाडगाव मधून आपल्याला पाहायला मिळालं. कारण तमाम सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चार चांद लावण्याचं काम, ही स्पर्धा प्रफुल्लित करण्याचं काम हे प्रत्येक ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 17 या धावसंख्येवरती मात्र बॅटिंग करणारा संघ थोडासा थांबलेला आहे. जिंकायचं असेल तर धावांची गरज आहे, परंतु धावा येत नाहीयेत. एक चांगला फलंदाज साई मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता सौरभ मैदानावरती आलेला आहे. समीकरण पाहिलं तर अजूनही 14 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज. 25 रन्स रिक्वायर्ड इन 14 डिलिव्हरीज. कशा पद्धतीने पूर्ण करणार. समोर एक मोठं आव्हान आहे. काही अंशी असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ अगदी आरामात या सामन्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल, पण तो गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे. प्रेमने आज आपल्याकडे असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या गोलंदाजीवरती पेश करताना पाहायला मिळाले. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज घेतली, चेंडू हवेमध्ये, कॅच होणार का? त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळाला. बघा, इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची मॅच, 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज. सूर्यकुमार यादवने जर तो कॅच सोडला असता तर कदाचित तो वर्ल्ड कप आपल्या हातातून गेला असता. ते कॅचचं महत्त्व काय होतं, तर टेनिस क्रिकेट असू द्या किंवा लेदर क्रिकेट असू द्या, प्रत्येक खेळामध्ये कॅच हा फार महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी सूर्यकुमार यादवने तो कॅच पकडल्यानंतर जणू काही वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये घेतला आणि ते चित्र त्या ठिकाणी स्पष्ट झालं. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने प्रयत्न दोनही संघ आपल्याला करताना पाहायला मिळतात. वेदांत फायटर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बाग इस्टेट 11. हो, हलक्या त्यांनी स्टिअर करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. गोशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला आणि पाहता पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आणि आता 2 ओव्हर्समध्ये म्हणजेच 12 बॉल्स आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा, शक्य अशक्य असं हे आव्हान आहे. चला, जास्त विचार विनिमय मात्र जास्त करायचं नाहीये. आता क्लायमेटिक कंडिशन सुद्धा आपण पाहतोय. थंडीचं वातावरण आता पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि प्रचंड हीट आता या ठिकाणी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. अगदी काल परवापर्यंत थंडी लागत होती, परंतु आता संपूर्ण थंडी गेलेली आहे. कारण ठिकठिकाणी आपण पाहायला गेलं तर ऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. खूप सारी डेव्हलपमेंट आपल्याकडे सगळीकडेच होत आहे, परंतु अशा वेळेला वृक्षतोड सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे हे उन्हाची चटके आता असे लागत आहेत. जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे फेब्रुवारी उजाडलाय, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये काय होईल याचा अंदाज तुम्हीच लावा. चला, टीम मीटिंग घ्यायची नाही, विनंती असेल. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी
अजूनही 23 धावांची गरज, परंतु या मैदानाच्या समोरचा पण डोंगर पाहिला तर या डोंगरावरती झाडांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि आपण आशा करूया की ही झाडं अशीच राहतील. कारण तुम्ही जर निसर्गाशी जर वैर पत्करलं मग तुम्हाला निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते वादळ असेल, अशा बऱ्याच प्रकारची वादळं ही तुम्हाला आगामी काळामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे निसर्गाशी जेवढं संतुलित राहता येईल हा प्रयत्न तमाम सर्वांनी आपण करायचा आहे. हे प्रत्येकाचं काम आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. येणारे आता 12 बॉल्स आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा बाला गिजे मैदानावरती आलेत. सन्माननीय नथुरामजी गावजी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ भिरकावून दिलंय, सीमा रेषा पार, षटकार. 9व्या वर्षाच्या कधी वाया जाऊ दे जायचं नाही आणि त्याने मात्र त्याचं काम केलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, त्याचा फायदा घेतला होता परंतु इथे मात्र प्रयत्न फसले. एलिव्हेशन ॲक्युरेट नव्हतं आणि त्याचमध्ये फलंदाज बाद. या ठिकाणी मांडी ठोकत असताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. बघा वाडगाव गावमध्ये आलं ना की क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि एक मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. हा मी नेहमी त्याचा उल्लेख या ठिकाणी करत असतो. कारण वाडगाव गावामध्ये बऱ्याच वेळेला कुस्ती स्पर्धेला सुद्धा मी आलेलो आहे. खेळण्यासाठी नव्हे, बघण्यासाठी. कारण तो खेळ खेळण्यासाठी अर्थातच हिंमत लागते. कोणीही कुस्ती खेळू शकत नाही. परंतु आज आपल्या वाडगावमध्ये सुद्धा बरेचसे कुस्ती पैलवान आहेत ज्याने आपल्या वाडगावचं नाव संबंध अलिबागमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि एवढंच काय महाराष्ट्रामध्ये देखील केलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता नवीन फलंदाज मैदानावरती आले. सुमितकडे संपूर्ण आता जबाबदारी असेल. बघा आयुष्यामध्ये तोच माणूस यशस्वी झाला जो नवीन नवीन चॅलेंजेस आपल्या खांद्यावरती घ्यायला शिकला. एक मोठे चॅलेंज आहे या फलंदाजासमोर, ते मात्र पूर्ण करणार का? जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 10 बॉल्स मध्ये 17 धावांची गरज. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा बाला गिजे. ओहो, लोअर फुल टॉस बॉल, चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. आता समीकरण थोडंसं कठीण होत असताना येणाऱ्या 9 बॉलमध्ये आता 17 धावांची गरज आहे. चांगली संधी आहे फलंदाजांकडे. सुमित, आपल्याकडे एक मोठी संधी आहे, त्या संधीचं आपण सोनं करणार का? जाऊया मॅचच्या दिशेनं. कार्पेटचा आधार घेतला, एक सिंगल धाव तरी घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील या षटकातील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. बाला गिजे यांनी एका मोठ्या फटकाचा तर अपवाद वगळला तर खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल्स मध्ये मोठा फटका हे पाहायला मिळेल का? बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर एक मोठा स्ट्रोक येणं नितांत गरज आहे. ओ हो, इथे मात्र पुन्हा एकदा मांडी ठोकले बाला गिजेनं आणि फलंदाज बाद. समीकरण पाहायला गेलं तर येणारे आपल्याकडे 7 बॉल मध्ये 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 चेंडू 16 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार? आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. त्याच्यामुळे एनी हाव एनी कॉस्ट तुम्हाला 6 बॉल मध्ये 17 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर येथून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार मिळू शकेल. किंबहुना या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ आपण हा सामना जिंकू शकतो हा आशावाद देखील निर्माण होईल. 7 बॉल 16 धावांची गरज. अंतिम बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाला गिजे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती.
अंतिम बॉल. अंतिम बॉल प्रचंड वेग, परंतु वेगावरती स्वार होऊन चालणार नाहीये, तर त्याच बरोबरीनं टप्प्यावरती नियंत्रण हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 27 धावा धावफलकावरती आता आलेले आहे. अजून देखील या षटकातील अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा बालागिजे अंतिम बॉल हाताळतील. अंतिम बॉल पुन्हा एकदा वेगवान होता, परंतु आता या ठिकाणी या षटकाची सांगता होत आहे. 4 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती 27 धावा आल्यात आणि आता येणारे 6 बॉल 15 धावींची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ होणं फार अपेक्षित आहे. कारण बघा, बरेच जण असं म्हणत असतात की आम्ही 10 वर्ष क्रिकेट खेळलो, आम्ही 20 वर्ष क्रिकेट खेळलो, पण आम्हाला कधी अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाता आलं नाही. याचं कारण एकच आहे की तुम्ही कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ केला नाही. तुम्हाला जर नामवंत व्हायचं असेल, तुम्हाला नावलौकिक प्राप्त करायचा असेल, तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येईल, बघा राजकारणामध्ये सुद्धा तोच व्यक्ती नावलौकिक कमावतो जो कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ खेळतो. क्रिकेटचं आणि राजकारणाचा खेळ हा सारखाच आहे. कधी क्रिकेटमध्ये एखादा संघ आघाडीवरती असतो, एखादा संघ पिछाडीवरती असतो, आणि राजकारणामध्ये सुद्धा तसंच आहे. जेव्हा काउंटिंग चालू असतं तेव्हा कधी उमेदवार एखादा आघाडीवरती, कधी पिछाडीवरती, आणि आता आपल्याला 9 तारखेला ते पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारे अर्थातच 6 बॉल शिल्लक असतील आणि आता 15 धावींची गरज. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. ज्याच्या नावामध्ये जय आहे असा विजय मैदानावरती आलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा आता विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला एक लॉंग ऑन तैनात केलाय, एक काऊ कॉर्नर, तदनंतर एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग ऑन साईडला या ठिकाणी मात्र सजवलेलं आहे. 6 बॉलमध्ये 17 धावींची गरज आहे. 15 धावींची गरज क्षमा असावी. चला, सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च केला तर आपलाच तो मात्र महागात पडेल. पहिलाच बॉल, मोठा फटका. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य, कौशल्य आणि गुणवत्ता पाहायला मिळाली. चेंडू सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका. फ्लॅट, फ्ल्युरियस, देखना स्ट्रोक, सीमा पार. षटकार. किती वाजली? कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन नाहीये. मी माझा मात्र नैसर्गिक खेळ दाखवणार, आणि तो खेळ दाखवला. 2 षटकार मारल्यानंतर आता 4 बॉलमध्ये 3 धावींची गरज. धावफलक 39 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. मी तर म्हणेन अजूनही हा सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. बॅटिंग करणारा संघ पण जिंकू शकेल, फिल्डिंग करणारा संघ सुद्धा जिंकू शकेल. या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ पाहूया. 4 बॉलमध्ये 3 धावींची गरज. हा डॉट बॉल आलाय मैदानावरती. आता 3 बॉलमध्ये 3 धावींची गरज. काहीतरी वेगळा ट्विस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? ज्या प्रकारे गोलंदाजाने हा चेंडू मात्र डॉट काढलाय. पहिल्याच 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते. तिसरा बॉल डॉट केलाय. आता या ठिकाणी वापसी करावी लागेल. जिथून शेवट तिथून सुरुवात करायची असते ती सुरुवात मात्र आता गोलंदाजाने केली. ओहो, चांगला कॅचची संधी. कॅच पकडला आणि फलंदाज बाद. आंतरराष्ट्रीय नियमानुसार कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे आता 2 बॉलमध्ये 3 धावींची गरज. क्रिकेटचं प्रेडिक्शन ऑलवेज फेल असतं असं का म्हटलं जातं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2 मोठी षटकार मारल्यानंतर प्रेक्षकांनी अंदाज लावला की या ठिकाणी आता बाग इस्टेट 11 हा संघ आरामात जिंकेल. परंतु मी त्याच वेळेला मी स्वतःहून सांगितलं होतं की सामना 50-50 आहे. इथे हा सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणताही संघ या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो. आता 2 बॉलमध्ये 3 धावींची गरज असताना नवीन फलंदाज मैदानावरती आले आहेत. काय घडणार मैदानावरती?
प्रतीक आज आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का, प्रतिस्पर्धी संघावरती विजय प्राप्त करणार का, याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलंय. 2 बॉल 3 धावेंची गरज. काही प्रेक्षक आता या ठिकाणी थोडेसे आराम करत होते, परंतु आता ते मात्र या मॅच मध्ये मग्न झालेले आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की काहीतरी एक वेगळा थरार या 2 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वेदांत फायटर, दुसऱ्या बाजूला बाग इस्टेट 11. या दोन्ही संघादरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. 2 बॉल 3 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. नाव आहे विजय. मोठा फटका, क्षेत्ररक्षक तेथे आहे. एक धाव तर घेतली, मात्र चेंडू गेला सरळ सीमा पार. विजयी चौकार. शिवराया ला त्याने पाहिलं आणि त्याने केलं सुद्धा. आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. अशा वेळेला बाग इस्टेट 11 हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. त्यांना पुढील राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. तर विनंती असेल या ठिकाणी जे आपल्या या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय जयेंद्रजी भगत म्हणजे आपले बबनदादा यांच्या वतीनं जे प्रत्येकी 50 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते घेण्यासाठी यायचं आहे. किशोरजी भगत आपण देखील यायचं आहे. तसेच अमित पाष्टे आणि रुपीश गिजे या तिघांना सुद्धा विनंती करते की आपलं जे बक्षीस आहे ते घेण्यासाठी आपण यायचं आहे.